असण्याचा अभिप्राय विराम पावतो. आत्मज्ञान झाल्यावर सर्व जिज्ञासा तृप्त होतात. असण्याचा अभिप्राय विराम पावतो. व्यक्तित्वाला आपण व्यक्ती आहे हा अभिप्राय तिथे नसतो. अस्तित्वाचा अभिप्राय म्हणजे देव, म्हणजे जाणीव. तीसुद्धा विश्रांती झाली तरच खरी विश्रांती मिळते. गाढ झोप, जगातील कोणतीही योग्यता आत्मज्ञानाला पदार्थ आहे. आत्मज्ञानाची निर्दोष ओळख झाली पाहिजे. मग ते ज्ञान कसे चिरशांतीला पोचते ते कळेल. मी असल्याचे जे कळते आहे ते काही केल्याविना शांत होते. तीच खरी शांती. ती पैशाने मिळत नसते. पैसा हा उद्योग पोषक आहे. जगातील कोणत्याही घटनेने मला ती शांती लाभत नाही हे पक्के झाले पाहिजे. जग आणि काया नसताना जी त्याची आत्मस्थिती तीच त्याची चिरशांती. तेव्हा तुम्हाला वासुदेवाचा जाणीव स्पर्श नव्हता म्हणून कशाची गरज पण नव्हती हे विवेकाने कळते. विवेकाने दुःख नाहीसे होते व सुखाची गरज राहत नाही. दुःख म्हणजे सोयीमधील गैरसोय. तर ती गैरसोय कशामुळे आली? तर व्यक्तित्वाचा अनुभव जो अव्यक्ताला येतो त्याला तुम्ही व्यक्ती मानले म्हणून. ते व्यक्तित्व कल्पनाधीन आहेत. अव्यक्त निर्विकल्प आहे. देहरूपाला देवरूप गहाण ठेवू नका. देहाचा अनुभव जन्मसंज्ञेने येतो आहे, पण हा हंगाम आहे. हा जो सुखदुःखाचा सोहळा जाणवतो आहे तो जाणायचा आहे. परमात्मा अणुरेणूत भरला आहे, पण कुठल्याही प्राण्याची लालूच त्याला नाही. तो विशाल गावासारखा आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा हे सगळे जग त्याच्यात विराम पावेल. जे जे कळते ते कठीण वाटते, पण ज्याला कळते ते कठीण नाही. ज्याला जन्मसंज्ञा झाली त्याचा गाव, दिवस, रात्र, जग नावाचे कुरण सगळे काही त्याचे तोच आहे. आकार, देह ही भाकर, प्राण हा चाकर करवून घेणारा, ज्ञान हा गुणभोक्ता आहे. स्वतः जी पाळेमुळे कुठपर्यंत गेली आहे ते खणून बघा. तुम्ही असल्याचे ज्ञान हे भोगवतीचे पवित्र जल आहे हे तुम्हाला पटेल.